नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. आणि महत्वाची गोष्ट, लेक्चर संपूर्ण पहा, कोणताही प्रश्न यातला स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 21 मे 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, भारतामध्ये 21 मे हा दिवस कोणत्या स्वरूपात पाळला जातो? ठीक आहे, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळला जातो भारतामध्ये हा दिवस. महत्वाचे पॉइंट्स पहा याचे. 21 मे भारतामध्ये राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस म्हणून साजरा करतात. ठीक आहे, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त हा दिवस पाळतात आणि तरुणांमध्ये शांतता आणि ऐक्याचा संदेश पोहोचवावा असा त्याचा उद्देश आहे. या व्यतिरिक्त 21 मेला आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणूनही पाळला जातो आणि हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेला आहे. चहा उत्पादन आणि वापर शाश्वत राहावा या हेतूने हा साजरा करतात. 21 मे रोजी संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधता दिवसही साजरा होत असतो आणि हा दिवस युनेस्कोने घोषित केलेला आहे. आणि सांस्कृतिक दृष्ट्या आंतर सांस्कृतिक संवाद वाढावा हा याचा उद्देश आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दिलीप प्रभावळकर व स्वाती चिटणीस यांना. महत्वाचे पॉइंट्स पहा. गोविंद वल्लभ देवल यांच्या स्मृती दिनानिमित्त हे पुरस्कार दिले जातात आणि कुटुंब कीर्तन हे 2026 मधील सर्वोत्कृष्ट नाटक ठरलेलं आहे यामध्ये. आणि कर्ण या नाटकाला प्रायोगिक विभागातील सर्वोत्तम नाटक पुरस्कार मिळाला आणि मराठी रंगभूमीतील योगदानासाठी जीवन गौरव पुरस्कार दिला जात असतो. आणि प्रमुख विजेते यातले इतर कॅटेगरी मधले बघा, सर्वोत्कृष्ट अभिनेता संकर्षण कराडे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पर्ण पेठे आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अमेय दक्षिणदास आणि सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून प्राजक्त देशमुख यांना हे विजेते ठरलेले आहेत या कॅटेगरीमध्ये, हेही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न तिसरा, ULPGM-V3 क्षेपणास्त्राची अंतिम विकास चाचणी कोणत्या संस्थेने पूर्ण केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, DRDO ने. महत्वाचे पॉइंट्स पहा. UPLGM-V3 म्हणजे अनमॅन्ड एरियल व्हेकल लॉन्च प्रिसिशन गाइडेड मिसाईल असा त्याचा फुल फॉर्म होतो. आणि या चाचण्या ज्या आहेत त्या आंध्र प्रदेशमधल्या कुर्नूल जवळ DRDOच्या टेस्ट रेंजमध्ये पार पडल्या. क्षेपणास्त्राची चाचणी हवा ते जमीन आणि हवा ते हवा अशा 2 प्रकारात केली गेलेली आहे. आणि या क्षेपणास्त्रासाठी प्रगत ग्राउंड कंट्रोल सिस्टीम म्हणजे GCS वापरण्यात आलेलं होतं आणि जे प्रक्षेपण आणि कामगिरी आपोआप हाताळतं. संपूर्ण प्रकल्प हा भारतातच विकसित केलेला आहे आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत केला आहे. आणि DRDOने उत्पादनासाठी भारत डायनामिक्स लिमिटेड आणि अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस सोबत हातमिळवणी केलेली आहे. आणि हे क्षेपणास्त्र रणगाड्यांच्या नायनाट करण्यात प्रभावी मानलं जातं आणि ड्रोन व हेलिकॉप्टर विरोधातही वापरता येतं, अशी त्याची क्वालिटी आहे. पुढील प्रश्न चौथा, UIDAIचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे नुकतीच? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सौरभ विजय यांचे. महत्वाचे पॉइंट्स पहा.
सौरभ विजय हे UIDAIचे CEO म्हणून त्यांनी पदभार घेतलेला आहे. ते 1998 बॅचचे IAS अधिकारी आणि महाराष्ट्र कॅडरचे आहेत आणि 18 मे 2026 रोजी नवीन जबाबदारी त्यांनी स्वीकारली. आणि आधार ही भारताची डिजिटल ओळख प्रणाली आहे, जे नागरिकांना एकल ओळख मिळवून देत असते. आणि सौरभ विजय यांनी IIT दिल्ली मधून सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे आणि पदभार घेण्याआधी ते महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामध्ये प्रिन्सिपल सेक्रेटरी एक्सपेंडिचर होते आणि राष्ट्रपती सचिवालयातही त्यांनी संचालक म्हणून काम पाहिलेलं आहे. आणि जागतिक बँक कन्सल्टंट म्हणून त्यांनी बांगलादेश, भूतान, इंडिया आणि श्रीलंका विभागामध्ये भूमिका यापूर्वी बजावलेली आहे. आणि यापूर्वी UIDAIचे CEO होते भुवनेश कुमार, म्हणजे यांच्या नंतरचे हे CEO आहेत सौरभ विजय हे. पुढील प्रश्न 5वा. प्रगती 2026 हा लष्करी सराव कुठे आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, उमरोई मिलिटरी स्टेशन, मेघालय येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. प्रगती 2026 हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव 20 मे 2026 रोजी सुरू झाला. हा सराव उमरोई मिलिटरी स्टेशन शिलाँग जवळ मेघालयात चालतो आणि 2 आठवड्यांचा हा सराव आहे आणि 13 देशांचे लष्करी कर्मचारी यात सहभागी झालेले आहेत. भारत या सरावाचे यजमान राष्ट्र आहे आणि दहशतवाद विरोधी कारवायांवरती इथे मुख्य भर दिलेला आहे आणि ईशान्य भारताच्या भौगोलिक स्थितीनुसार हे प्रशिक्षण आखलं गेलेलं आहे. या सरावातून देशांमध्ये संयुक्त कार्यक्षमता निर्माण करण्याचा उद्देश आहे आणि हा सराव आत्मनिर्भर भारत उपक्रमाशी जोडलेला आहे, म्हणजे स्वदेशी उत्पादन आणि तंत्रज्ञान विकसित करण्यावरती यामध्ये मुख्य भर आहे. आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रात असे संयुक्त लष्करी सराव नेहमीच घेतले जात असतात. पुढील प्रश्न 6वा. कसं काय जनजागृती मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, महाराष्ट्र सरकारने. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. महाराष्ट्र सरकारने कसं काय ही आरोग्य जनजागृती मोहीम सुरू केलेली आहे. ही मोहीम माझे गाव आरोग्य संपन्न गाव या उपक्रमाचाच एक भाग आहे. या मोहिमेचा उद्देश आहे ग्रामीण भागामध्ये आरोग्यविषयक जनजागृती वाढवणं. ओके. आणि मोहिमेमध्ये रोग होण्यापूर्वीच काळजी घेण्यावरती म्हणजेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेवरती भर देण्यात आला आहे. स्वच्छता, पोषण आणि स्वच्छ पिण्याचं पाणी या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरती जनजागृती केली जाते यामध्ये. आणि जे गाव उत्तम आरोग्य कामगिरी करतात त्यांना आरोग्य संपन्न गाव हा सन्मान देखील दिला जातो यामध्ये. पुढील प्रश्न 7वा. प्रोजेक्ट गरुडा कोणत्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विकसित केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, MIT ADT युनिव्हर्सिटीने च्या विद्यार्थ्यांनी. याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. MIT ADT विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सर्वात मोठे RC इलेक्ट्रिक विमान तयार केलेलं आहे आणि या प्रकल्पाचं नाव आहे प्रोजेक्ट गरुडा. आणि टीम स्कायट्रेकने विमान विकसित केलेलं आहे. 4 मे 2026 रोजी विमानाचं यशस्वी उड्डाण धुळ्याच्या धावपट्टीवरती झालेलं आहे आणि या विमानाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद देखील झालेली आहे. आणि या प्रकल्पासाठी CRIEYA मार्फत 48 लाख रुपयांची मदत मिळाली. आणि CRIEYA म्हणजे सेंटर फॉर रिसर्च, इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप फॉर यंग ॲस्पिरंट्स असा त्याचा फुल फॉर्म होतो. आणि ह्या विमानाची कमाल गती 80 किलोमीटर प्रति तास असून तो 100 किलोग्राम वजन वाहू शकतो. आणि मंगेश कराड यांनी या प्रकल्पासाठी मार्गदर्शन दिलेलं आहे. पुढील प्रश्न 8वा. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग कोणत्या देशाच्या दौऱ्यावरती गेलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A,
श्रीलंका. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग 3 दिवसांच्या अधिकृत श्रीलंका दौऱ्यासाठी श्रीलंकेला गेलेले आहेत. मुख्य उद्देश आहे भारत आणि श्रीलंका यांच्यातील संरक्षण सहकार्य आणखीन बळकट करणं आणि कोलंबो मधील श्रीलंका हवाई दल मुख्यालयामध्ये गार्ड ऑफ ऑनर त्यांना देण्यात आलेला आहे आणि या दौऱ्यामुळे हिंदी महासागर क्षेत्रातील भारत श्रीलंका संरक्षण संबंध अधिक मजबूत होत आहेत. पुढील प्रश्न 9. व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावरती कोणत्या परिषदेसाठी येणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ब्रिक्स शिखर परिषदेसाठी ते भारतात येणार आहेत. महत्वाचे पॉइंट्स पहा. ब्रिक्स शिखर परिषद 12 आणि 13 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे आणि 2026 मध्ये ब्रिक्सचं अध्यक्षपद भारताकडे असणार आहे. व्लादिमीर पुतीन परिषदेसाठी भारतात येणार असून यंदा पुतीन यांचा भारतातला हा दुसरा दौरा असेल. त्यांनी डिसेंबर 2025 मध्ये भारत रशिया वार्षिक परिषदेसाठीही भारताला भेट दिली होती यापूर्वी. ठीक आहे. पुढील प्रश्न महत्वाचे पॉइंट्स पहा. ब्रिक्स संबंधी. ब्रिक्सची स्थापना जी आहे ना ती 2009 साली झालेली आहे आणि 2011 मध्ये साऊथ आफ्रिका सामील झाल्यानंतर ब्रिक्स हे नाव पूर्ण झालं आणि 2026 पर्यंत ब्रिक्स मध्ये 11 सदस्य देश आहेत. तर ते कोणते आहेत? तर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, साऊथ आफ्रिका, युनायटेड अरब एमिरेट्स म्हणजे UAE आणि इंडोनेशिया असे 11 देश आहेत. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि ब्रिक्सचा मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर आर्थिक सहकार्य वाढवणं, व्यापार आणि गुंतवणूक वाढवणं, बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था निर्माण करणं आणि IMF आणि वर्ल्ड बँक मध्ये सुधारणा करणं असं ब्रिक्सचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 10. 79वी जागतिक आरोग्य सभा कुठे आयोजित करण्यात आली आहे? 79th. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जिनिव्हा येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. जगत प्रकाश नड्डा यांनी 79व्या जागतिक आरोग्य सभेत भारताचं प्रतिनिधित्व केलं. ही सभा जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये झालेली आहे आणि याची थीम आहे रिशेपिंग ग्लोबल हेल्थ शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी अशी त्याची थीम आहे. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. भारताने युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज साठी पुन्हा वचन दिलेलं आहे या दरम्यान आणि सध्या भारत डिजिटल आरोग्य नवोपक्रमावरती मोठं लक्ष देत आहे आणि देशभरामध्ये 1.85 लाखांहून अधिक आयुष्यमान आरोग्य मंदिर सध्या सुरू आहेत आणि जे प्राथमिक आरोग्य सेवा पुरवतात. आणि भारताने नेबरहूड फर्स्ट धोरण पुन्हा अधोरेखित केलं आणि भूतानसोबत डिजिटल आरोग्यातील अनुभव शेअर करण्याची तयारी दर्शविलेली आहे. पुढील प्रश्न 11. G20 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक 2026 मध्ये कुठे आयोजित केली जाणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अटलांटा, जॉर्जिया येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. अमेरिकेतील G20 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक 31 ऑक्टोबर 2026 रोजी अटलांटा, जॉर्जिया येथे होणार आहे आणि बैठकीची घोषणा मार्को रुबियो यांनी केली, जे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव आहेत. आणि या बैठकीमध्ये जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांचे परराष्ट्र मंत्री सहभागी होतील. मुख्य उद्देश आहे जागतिक स्थैर्य आणि समृद्धी वाढवणं. चर्चेत आंतरराष्ट्रीय सहकार्य, खुल्या बाजारपेठा आणि लवचिक पुरवठा साखळी मजबूत करण्यावरती भर असेल. आणि G20 जगातील सुमारे 85% GDP आणि 2/3 लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करते, हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न 12 आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. श्रीलंकेच्या 17व्या राष्ट्रीय युद्धवीर स्मरण समारंभाचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले?
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अनुरा कुमार दिसानायके यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा. श्रीलंकेमध्ये 17वा राष्ट्रीय युद्धवीर स्मरण समारंभ कोलंबो येथे पार पडला. श्रीलंकेतील यादवी संघर्ष म्हणजे LTTE विरुद्ध लढला गेलेला आहे आणि LTT म्हणजे लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इलेम असा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि राष्ट्राध्यक्ष दिसानायके यांनी न्याय आणि शांततापूर्व समाज उभारण्याचं आवाहन केलं या दरम्यान आणि युद्धवीरांच्या बलिदानाचा गौरवही केला. आणि हा संघर्ष कोणत्याही वंशिक समुदायाविरुद्ध नव्हता, तर उपस्थित असलेला धोका फक्त विभाजनवादापासून होता असे राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केलं. या समारंभाचा मुख्य संदेश म्हणजे राष्ट्रीय एकात्मता आणि शांतता राखा असा होता. ठीक आहे, तर आजचे आपले 21 मे 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत आणि लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एक रिक्वेस्ट आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.